सांगतोय ना फेसबुकवरून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता वगैरे वगैरे, फंडा सही आहे आणि खरं आहे. कारण काय होतं आहे की आजकाल जे नवनवीन उद्योग आहे, म्हणजे एकूण फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, यांचं मार्केट जेवढं वाढत जाईल, यांचे डाउनलोड जेवढे वाढत जातील ना, तेवढं त्यांना जे स्पॉन्सर्ड असतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर छोटासा एखाद्या व्यक्तीचं म्हणजे पैसा खूप मोठा आहे त्या व्यक्तीजवळ, त्याला जर एखादं स्टार्टअप करायचं आहे, तो काय करेल, त्याच्या स्पॉन्सरसाठी पैसा जो आहे तर तो जवळपास फेसबुक, इन्स्टा, यूट्यूब अशा माध्यमांवर तो लावेल. तर एक मिनिट, हां ठीक आहे, एक छोटासा प्रॉब्लेम होता, सॉल्व्ह झाला आहे. तो काय करेल, यामार्फत तो पैसा या ठिकाणी इन्व्हेस्ट करेल आणि त्याचा बिझनेस जो आहे तो बूस्ट करेल. आता बूस्ट केल्यावर काय होतं की जेवढे याचे डाउनलोड्स आहेत झालेले फेसबुकचे वगैरे, म्हणजे फेसबुकवर आज जेवढे काही लोक आहेत जे फेसबुकवर सक्रिय आहेत, त्यांच्यापुढे ते व्हिडिओ त्याचे वारंवार सुरू राहतील, त्याची जी जाहिरात उद्योग आहे सुरू राहील. या माध्यमातून फेसबुकला पैसा मिळत आहे, पण आणखी लोक कसे जुळतील, त्यानंतर आणखी लोक त्यांना पैसा कसे प्रोव्हाइड करतील, यासाठी फेसबुक वेळोवेळी त्यावर नवनवीन बदल करत असतं. नवीन क्रायटेरिया फेसबुकनं काढलेला आहे. आता मी जवळपास 5-6 महिन्याने हे पेज पुन्हा ॲक्टिव्ह केलेलं आहे. म्हणजे आज स्वतः मी हे पेज हातात घेतलेलं आहे. आतापर्यंत एक मित्र होता, त्याच्याकडे हे पेज होतं, पण आज जेव्हा मी हे पेज पाहिलं तर काय झालं की माझ्या मागच्या काळात या पेजवर काही जे व्हिडिओ होते ते मॉनिटाईज झालेले होते. तर मॉनिटाईज म्हणजे काय, की एखादा व्हिडिओ मी अपलोड केल्यावर त्यातून जेवढे व्ह्यूवर राहतील, जे व्ह्यूवर त्याची जाहिरात पाहतील, त्यातून मला पैसा मिळतो. तर हा त्याचा मॉनिटायझेशनचा अर्थ असतो. तर मला काही लोकांचे मेसेज माझ्या याच्यावर, या फेसबुकच्या मेसेंजरवर पाहायला मिळाले की हे फेसबुक मॉनिटाईज कसं करायचं, तुम्ही यातून पैसे कसे कमवता, याला जाहिराती लागतात कशा, या जाहिरातीतून पैसे कसे कमवले जातात वगैरे वगैरे वगैरे. तर यात आता मला असं वाटतं की हा एकदम सांगण्यासारखा विषय नाही आहे. आपल्याला थोडं या विषयावर थोडंसं रोज यावं लागेल लाईव्ह. वाटल्यास जसा वेळ मिळेल तसं मी येत जाईल. आता वेळ आहे. आता कसा वेळ आहे, काय आहे ते निवांत सांगेल, कारण आपण एकाच विषयावर आपलं पेज चालवणे हे काही बरोबर नाही आहे. बाकी विषयातसुद्धा मी नक्कीच लाईव्ह येत जाईल. तर सध्याचा विषय असा आहे की तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेज क्रिएट करायचं आहे, म्हणजे अकाउंट ओपन करायचं आहे. तुमच्याकडे भरपूरशा लोकांकडे अकाउंट आहेत. आता पेज क्रिएट कसं करायचं, त्याची कॅटेगरी कोणती ठेवायची, त्याला मॉनिटाईज करण्यासाठी काय क्रायटेरिया आहे वगैरे वगैरे भरपूरशा गोष्टी आहेत. पण त्या मी निवांत हळूहळू एक व्हिडिओ पोस्ट करेल मी, किंवा लाईव्ह येत जाईल. लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सगळं सांगेल. सध्या तर मीच माझ्या पेजच्या म्हणजे याच्यात आहे, काय म्हणतो, माझं पेजेस स्वतः मॉनिटायझेशनच्या रिस्ट्रिक्शनच्या काही पॉलिसी आहेत, त्या पॉलिसीमध्ये, पार्टनर पॉलिसीमध्ये माझं पेज अडकलेलं आहे. तर ते मी सध्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचसाठी मी लाईव्ह आलो आहे. त्यामुळं तुमच्या अकाउंटवर, तुमच्या पेजवर इतरांचे व्हिडिओ टाकल्यापेक्षा तुम्ही स्वतःचे व्हिडिओ टाका. शक्यतोवर जास्तीत जास्त लाईव्ह जा, हा पहिला सल्ला आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला जर पेज मॉनिटाईज करायचं आहे, त्यातून अर्निंग करायचं आहे, तर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहावं लागेल. हे काय मी तुम्हाला आम्हीच दाखवून आलो अशातला भाग नाही आहे. लाखो रुपये कमवणारे लय लोक आहे, पण त्याच्या पुढं तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहावं लागेल. कारण मी म्हणजे काय सांगतो, एकदम आपल्या प्युअर भाषेत, मराठी माणूस आहे, एकदम साध्या भाषेत तुम्हाला सांगतो. आणि भरपूरसे पेज आपण बाहेर काढण्याचा सध्या प्रयत्न करतो. जे कुठल्या मुलांनी काय केलेलं आहे, भरपूरशा लोकांचे, मुलांचे असे मेसेज आहेत की त्यांनी काय केलं, त्यांच्या फेसबुक पेजवर चित्रपट टाकल्यामुळे, म्हणजे बॉलिवूडच्या मूवी वगैरे मराठी, त्यामुळे त्यांचं मॉनिटायझेशन रेस्ट्रिक्टेड झालेलं आहे. आता सध्या मी 4-5 पेज हातात घेतलेले आहे. नक्कीच 90% त्यावर चांगली कामगिरी झालेली आहे. उरलेलं आहे 10% त्यांच्या हातात आहे. कारण जसा मी माझ्या पेज त्या रेस्ट्रिक्शनमधून बाहेर काढण्यासाठी लाईव्ह आलो आहे, तसं तुम्हाला येणं भाग आहे, म्हणजे त्या 4-5 जणांना येणं भाग आहे. उरलेली जी मदत आहे ते तर मी करायला तयारच आहे. याचे की आपण इतर लोक काय करताय, याचा धंदा करताय, म्हणजे मोठमोठ्या कंपन्या होऊन बसलेल्या आहेत, इतर लोकांचा धंदा करताय. आपल्याला काही धंदा नाही करायचा आहे, आपल्याला त्या पोराला मदत करायची आहे. कारण त्यातून जर त्याला 2 पैसे भेटत असेल, अरे भाई मी 10 पैसे कमवत आहे, तुमच्यात जर टॅलेंट आहे 100 पैसे कमवायचा, 90 पैसे कमवायचा, तर हरकत काय, मायात नाही आहे टॅलेंट, याचा अर्थ मी तुमचे पाय ओळायचे अशातला भाग नाही आहे. मात्र मला असं वाटतं की या 4-5 मुलांना तुम्ही बाहेर काढतच आहे. त्यांना कसं बाहेर काढणार आहे त्याच्यात डिटेल मी आपल्या याच पेजवर टाकणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट म्हणा, त्यात सातत्य खूप महत्त्वाचं आहे. तर सातत्य तुम्हाला ठेवा लागेल प्रत्येक गोष्टीत. ज्याचा पेज आहेच नाही बा, त्याला पेज क्रिएशनपासून मी सगळ्या गोष्टी सांगतो, कशा करायच्या, काय करायच्या. सध्या माझं थोडंसं एक लाईव्हचं सेटअप सुरू आहे, मात्र ते आपण OBSवरून जर लाईव्ह केलं ना, कम्प्युटरवरून, तर भरपूरदा ते फेसबुक घेत नाही. मात्र जो ओरिजिनल लाईव्ह असते मोबाईलवरून, तर त्या लाईव्हला थोडीशी व्हॅल्यू असते. किंवा
मग तिच्यावर आणखी ते मोबाईल अटॅच करा कम्प्युटरले हे ते त्याला काही एवढी व्हॅल्यू राहत नाही. सध्या मी मोबाईलवर जे लाईव्ह करतोय याला जी व्हॅल्यू आहे ते OBS वगैरे इतर सॉफ्टवेअरला ती व्हॅल्यू नाही आहे. ते फेसबुकच्या क्रायटेरियामध्ये त्या गोष्टी बसत नाही. तुम्ही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन जेव्हा वापरता तर भरपूरशा अशा गोष्टी आम्ही तुम्हाला एक एक गोष्ट नमूद करून देतो, एक गोष्ट सांगतो. फक्त सध्याच्या घडीला एक गोष्ट सांगतो की पेजले फॉलो करून ठेवा. यात माझाही फायदा आहे आणि तुमचाही फायदा आहे. तुर्तास इथंच थांबतो.